बघा परत आला निमिष मला गुदगुल्या होते. यहाँ का मौसम बड़ा हसी है फिर भी प्यार. हॅलो फ्रेंड, कशात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर चालू आहे, आंघोळ वगैरे झाली आणि आज धुतलेला आहे केस. आणि त्यानंतर मी काय केलं होतं माहिती आहे का, तुम्हाला एक शेअर करते. मी सकाळी काय उठल्यानंतर पहिल्यांदा मस्तपैकी हेड मसाज केला आणि त्यानंतर घरातली जे काही कामं थोडीफार पारुश असतात बघा, ते सगळं काय उरकून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी केस वॉश केले. आणि आता हल्ली कसं ऊन खूप असल्यामुळे माझं थंड पाण्यानेच आंघोळ करणं चालू आहे. आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ऐकलेलं होतं की डेली ह्याच्यामध्ये पण थंड पाण्यानेच आपले नाही का चेहरा आणि केस धुतले ना, केस पण हेल्दी राहतात आणि स्किन पण आपली चांगली राहते. लवकर असं नाही का सुरकुत्या वगैरे येत नाहीत असं ऐकलं होतं. तर आता मी ट्राय करणार आहे. पण आता तर उन्हाळा आहे म्हणून चालतं आहे, पण नंतरच्याला काय होणार आहे माहीत नाही. तरच अगदी सुरुवातीला छोटीशी क्लिप तुम्हाला शेअर केलेली होती, ती दिवसभराचं रुटीन तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि पुढे बघा हे निमिष आमचा असा कशामुळं करत आहे, मला का कशासाठी समजणार आहे पुढे जाऊन. इतकी मस्ती आणि दंगा चालू आहे ना, काही सांगू शकत नाही. तुम्हाला सुट्ट्या लागल्यात आणि पोरांचा गोंधळ होणार नाही असं होतच नाही. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करावं. तर निमिषला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर त्याचं हे असंच असतं, ते निमिष का करतो आहे तसं तुम्हाला समजेल पुढे. त्यानंतर बघा इथे मला आणि तनिषला प्यायचा होता चहा. तर इथे मी चहा वगैरे बनवून घेत आहे. सुट्ट्यांमध्ये कसं आलं आहे माहिती आहे का, नुसतं खायचं प्यायचं, कुठे बाहेर जाणं नाही काय नाही, खायचं प्यायचं आणि काय आणायचं असलं तर ब्लिंकिटला मागवायचं आणि हे चालू आहे. तर त्यानंतर आम्ही चहा आणि खारी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आले आहे इकडे निमिषच्या बेडरूममध्ये. ही ड्राय रूम केलेली आहे, ड्राय बाथरूम. तिथे मी मशीन ठेवलेलं आहे, वॉशिंग मशीन वगैरे. होम टूर मी देणारच आहे लवकर. तर तिन्ही बेडरूमचे मी इथे बेडशीट ना वॉश करायला ठेवलेले होते मशीनमध्ये. म्हणजे आंघोळ झाली की पटकन ठेवले आणि त्यानंतर म्हटलं जर आता कपडे वाळू घालू घ्यावं. आणि कसं झालं माहिती आहे का, मावशी मला भेटत नाही आहे कामाला, त्यामुळे मी घरीच सध्या काम चालू आहे. एक मावशी भेटलेली, मी ती आता उद्या येते म्हटली, बघूया आता ती काम कसं करते वगैरे. तर मला कदाचित बाहेर पण आज जावं लागेल, बघू जमलं तर ते पण तुम्हाला शेअर करेन. आणि बेडशीट मी अशा पद्धतीनेच वाळू घालत आहे, कारण ग्रिल खूप घाण झाले आहे, त्यामुळे बेडशीटला सगळं घाण लागतं. शक्यतो आमचं कसं असतं तुम्ही बघताय बेडरूममध्ये व्हाईट कलरचे जास्त नाही का, जास्त व्हाईट कलर आणि वेगवेगळे कलर असे थोडे असतात. असे जरा असल्यामुळं कसं होतं, ग्रिल घाण असले ना ते सगळं बेडशीटला लागतं. त्यामुळे शक्यतो मी अशा पद्धतीने बेडशीट हे करते. अगदी आपल्या डोक्याला पण लागते हे बेडशीट वाळू घातल्यानंतर. पण ठीक आहे, कोण काय जास्त त्या बाल्कनीत जात नाही ना, त्यामुळं बेडवरचा राडा पण आवरायचं पडलेला आहे. त्यानंतर मला ना शेंगदाण्याची चटणी चपाती खाऊ वाटत होती, तर मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी चपाती घेतलेली आहे. म्हणजे शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, मीठ आणि तेल घेतलेलं आहे. शेंगदाण्याची चटणी पण माझी घरातली संपलेली आहे बघा. चला जेवण करते, मी तुम्हाला नंतर भेटते. तर बघा इथे जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर काय माहिती इतकी सवय लागली ना मला, फळं काहीतरी खाऊ वाटतं. वॉटरमेलनचं मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ पण मी शेअर केलेलं होतं, ते तसे घडल्यापासून वॉटरमेलन घरात आणायचं बंदच केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा मँगो आईने दिलेलं होतं, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे. आणि त्यानंतर मला चला जेवण झाल्यानंतर आता हल्ली मँगो खाणंच चालू आहे. आणि जसं मँगोचं सीझन सुरू झालं आहे ना, तसं नुसतं फक्त मँगो खाणं चालू. आणि एकदम मस्त असं केशर आंबा आहेत बघा. आमच्या निमिषला काय आवडलं नाही, त्याने एकच खाल्ला आणि त्यानंतर खायचं नावच घेतलं नाही त्याने. तर इथे मस्तपैकी मी आंबा खात आहे. आणि तुम्हाला आवडतो का आंबा आणि कोणता आवडतो सांगा. माझ्या पोरांना तर हापूस आंबा आवडतो आणि मोठ्या मुलाला कसं जरा ओरडल्यावर खातो, तर हा छोटा बिलकुल अजिबात खाल्लाच नाही, त्याला नकोच वाटतो. तर जाऊ दे म्हटलं, त्यांना फक्त हापूस खाऊ वाटतं असं आहे. तर आईनं दिलेलं आहे, त्यात म्हणतात ना माहेरची माया आणि सगळं काही असतं बघा. थोडेसे रील्स वगैरे शूट केले. त्यानंतर आमचा निमिष आता गेम खेळून किती वाजले आता जेवायला लागलाय तू सांग. आळस देऊ नको जेवताना, किती तर सांगायचं आळस द्यायचं असं जेवताना म्हणून. बघा आळस देऊ नको, गाढव आळस देतो प्रत्येक वेळेस. आणि इथे पुण्यामध्ये ना वातावरण एकदम मस्त झालंय, मी तर अजिबात झोपले नाही का आज, इतकं छान असं वातावरण झालेलं आहे. आणि निमिष आमचा खातोय चटणी चपाती, त्याला खूप आवडते चटणी आमच्या निमिषला. तर खरंच सांगते फ्रेंड्स, एवढं छान मस्त असं वातावरण झालेलं आहे, असं वाटतं ना पाऊस वगैरे पडतो का काय असं वाटायला. आभाळ पण आलेला आहे आणि एकदम मस्त मस्त असं वाटत आहे. आणि पोपट दाखवते मला, हा फ्रेंड्स एक मिनिट. तर इथे बघा, अरे चौडाला का काय ते का झुमझुम दिसतंय का, हे बघा इथे पोपट बसलाय. तर बघा एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. निमी पाऊस यायला लागलाय.
एकदम मस्त असं वाटतंय, वातावरण एकदम छान असं झालेलं आहे बघा. आणि बघा आमच्या बाल्कनीचं बघा किती स्वच्छ असं मी झाडून पुसून घेतलेलं आहे. मावशी सध्या माझ्याकडे नाही आहे, मला दुसरी मावशी लावायची आहे. आणि 2-3 मावश्या बघितल्या पण त्या काय मला व्यवस्थित वाटल्याच नाहीत. आता उद्या एक मावशी येते म्हटले, बघूया आता ते काय कसं काम करतं, कारण मला स्वच्छ लागतं काम ह्यासाठी. बाल्कनी रोज पुसत नाही मावशी, त्यामुळे. झालं का, संपली का चपाती? मँगो खातो का? कैरी? चला आपण कैरी कट करूया. वाच लावून घेते, जरा असं पडली होती, मी झोपले नव्हते, पडून व्हिडिओ वगैरे एडिट करत होते मी. आणि ते बघा कसा राडा पडलाय. थोडंसं बेसिन टाकतो धुईला, कैरी वगैरे धुवून घेते. आणि इतकं छान वातावरण झालं, त्यामुळे एक गाणं वाटतं, यहाँ का मौसम बड़ा हसी है फिर भी प्यार उदास है, उनसे कहना दूर सही पर दिल तो उन्हीं के पास है. मस्तपैकी मी ते गाणं म्हणत कैरी आता कट करत आहे. आणि आमच्या घरी कोणीतरी येणार आहे, ते तुम्हाला पुढे दिसणार आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ते आलेलं आहे निमिष, पासवर्ड, मोबाईलचा पासवर्ड पाहिजे ह्यासाठी. तर इथे बघा कैरी थोडीशी पिकलेली, मग खूप टेस्ट लागते काय. आणि त्याच्यावर तिखट नसतं रे, मीठ असतं. मी नाही खात, नको. तिखट चांगलं लागत नसते बाबा, कोणी सांगितलं तुला? तिथं बघा मस्त मीठ घातलेलं आहे मी. चला आता आपण हे खाऊन घेऊया, मस्त टेस्टी लागतं. तर घरामध्ये अंधार पडलाय बघा, क्लाउडी वेदर झाले ना, त्यामुळे. हे घे निमेश, चिमणे, ए चिमणे धर, मला एक बघू. चला, आंबट आहे. आंबट लागतंय बाबा. ओरड आता, कसा कैरी खाताय आमचा निमी बाईला. बापरे, पाऊस यायला लागला की जोराचाच आवाज यायला लागलाय की. अरे चांगलाच. तरी आपली विंडो ओपन आहे की, तरी तोंड कसं करताय. खाली जायचं नाही हा. इकडं मोबाईल चालू आहे आणि इकडं टीव्ही चालू आहे. वा रे वा दुनिया. कोण येते? कोण येणार आहे? बँकवाले येणार आहेत का? जाणीस त्याने. अरे ते येणार आहेत, तू असं टाकतोयस का खाली? ते येणार आहेत ना आपल्या घरी. काय पहिलं पोरग बँकवाले येणार आहेत पण त्याने हे कसं टाकलंय कचरा. कुठनं आलंय म्हणते, तिथंच टाकून गेलाय. काय करावं ह्या पोरांना? काय नाही, काय रे, काय करावं पोरांना? बँक असल्या पावसाचं काय काय पाहिजे इकडे? काय पाहिजे सांग, काय पाहिजे? मी कधी म्हणलं पकोडे बनवते मी? सांग मला पहिला. कधी बोलले का शांत बसला? आता व्हिडिओ चालू केले की शांत बसतो का? तुझे फ्रेंड्स व्हिडिओ बघतात म्हणून. कधी बोलले मी तुला पकोडे बनवणार आहे मी पाऊस पडल्यावर? हा, नाटक करते बघा. शांत शांत. काय 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 बोल 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 बोल. कॅमेरा ऑन, ऑन कॅमेरा बोल की. लाज वाटते का आता? हे बघा निमिष आमचा कसा त्रास देतो. मी पकोडे बनवणार नाही. तर ऍक्च्युली काय माहितीये का, पाऊस पडलाय, निमिषला खायचेत पकोडे. तर म्हणाले काय आता हे 4 वाजता कोण पकोडे बनवणार आहे सांगा बघ फ्रेंड. आता चपाती चटणी खाल्ली, एक आंबा खाल्लाय आणि आता पकोडे खायचेत म्हणे. लगेच जरा पाऊस पडला की आम्हाला पकोडे खायचेत. चला डिनरला बनवेन कदाचित. हे बघा परत आला निमिष. मला गुदगुल्या होते मूर्ख. बघ ना मला त्रास देतोय. बघ मला त्रास देतोय तनिष खूपच रे. बघ मला खूप त्रास द्यायला लागला हा निमिष. मी पकोडे आवाज सुद्धा लागलाय, गरजायला लागलाय चांगलंच. कसले पकोडे बनवायचे बाबू? ए बाबू निमी, ए चिमणे,
ए चुचू चूचू चिमणी आता मुद्दाम बघणार नाही. कॅमेरा बंद झालेला आहे, अंगावर येते धाव. त्यालाही माहित आहे मी काय म्हणते ती. कॅमेरा निमिष आता माझा मोबाईल तर खराब झाला. बंद करते निघायला नाही ती येते आता. हो तू कधी येतोय घरी? कधी 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 रिक्षा 5:30. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाय. अरे नाही का ते आणायला सांगत होतो मम्माला पाहिजे. मला नकोय, मला काय सुद्धा नकोय. नाही अरे वेदर खूप चांगलं आहे ना. हा मग जेवण केलं आता. हा मग ठीक आहे आम्ही जाऊ दे. ठीक आहे बाय. हा बाय. मम्मा 100 रुपये मी पाठवून दिला सगळं. 100. हे बाहेरचं ऑइल घाण असत. काय कोणतं आलं आलं? बघ ते. उघड जा निमिष, हे आवडतं. उघड माझं संबंध नाही. निमिष, उघड की निमिष. निमी पैसे घेऊ नको माझ्या पॉकेट म्हटलं. मी पाठीच केलं. कोण आहे माहितच नसतं कोण आहे म्हणायचं. कळून न कळण्यासारखं. फॅन लावते कसलं गरम व्हायला लागले. हॅलो तिथला ट्रे घे त्यांना पाणी दे. ओके रेड कायचा छोटा ट्रे काढ ना ते. तो रेड घे, तो रेड. तो 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 एवढा मोठा नका घेऊ. मी तो नको घेऊ, तो घे. तू पाठी सगळं चाललं हे कळलं. हो बोल पाहिजे. मला काय बोलू देऊ नये पाणी त्यांना. ते तो बोलू ना. पटकन दे. ॲक्च्युली ना तनीच म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचं ना बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं ना, त्यासाठी ते मॅडम घरी आलेले आहेत. तो ॲक्च्युली सकाळी गेलेला होता बँकेमध्ये, पण त्या मॅडमनी अपॉइंटमेंट दिली आणि ते म्हणले मी डायरेक्ट घरी येऊनच अकाउंट काढते. का म्हणले कसं ते म्हणले मला ते पण त्यांचं समजलं नाही, कारण तो तिथं गेला म्हणजे तिथं अकाउंट काढून द्यायला पाहिजे होतं ना. तर ते मी दिलेलं नाही, डायरेक्ट घरीच येते म्हटल्या. मग आपण काहीच बोलू शकत नाही. त्या मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांना मी सरबत वगैरे दिलं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला आता बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.